तर आपण इथे आता आलो होतो आणि आपल्याला इथे एक सर भेटलेत आणि ते कॉलेजचं म्हणजे त्यांचं स्कूल आहे, त्यांची ट्रिप आली इथे, तर त्यांना आपण विचारूया की कसं वाटलं, काय वाटतंय. तर नमस्कार सर. तर हॅलो. तर तुम्हाला हे कास पठार कसं वाटलं? आम्ही श्री बळवंतराव यादव स्कूल पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, आज या ठिकाणी कास पुष्प दर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत. आमच्यासोबत हे सगळे 10वीचे विद्यार्थी आणि या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री एम जे शिंगे सर, 10वी ब चे वर्ग शिक्षक श्री पी एल पवार सर आणि मी त्यांचे हिंदी विषय शिक्षक आर व्ही निचिदे सर. आमच्या 59 विद्यार्थी आणि 3 शिक्षक आज आम्ही कास पठार पाहण्यासाठी आलेलो आहोत. वर्ल्ड हेरिटेजमध्ये असणारी जागा कास पुष्पदर्शन यासाठी खास करून आम्ही ही सहल आयोजित केलेली आहे. आणि इथं आल्यानंतर वेगवेगळ्या फुलांचा आनंद घेतल्यानंतर आमची मुलं अतिशय हरकून गेलेली आहेत, आनंदित झालेली आहेत. येताना जे निसर्ग सौंदर्य आम्ही पाहिलेलं आहे हे अविस्मरणीय आहे. स्वर्गाची अनुभूती देणारं हे निसर्ग सौंदर्य आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि जे तुमचे हे सर्व मुलं आहेत, तुम्हाला सर्वांना कसं वाटतं इकडे येऊन? पुन्हा नक्की तुम्ही सर्वांनीच एकदा नक्की आपापल्या फॅमिलीला घेऊन या. तर तुला कसं वाटतंय, तू सांगू शकतेस? खूप छान वाटतंय. आम्ही येताना आमचा पूर्ण क्लास आलाय आणि येतानाचं जे नेचर होतं ते खूप असं भारी होतं, सुकून देत होतं. आणि जे टेन्शन आहे, 10th आहे, बोर्ड एक्झाम, त्याच्यातून असं फ्रेश आणि फ्री वाटतंय. सगळ्यांना मस्त वाटतंय. सातारमध्ये तुम्ही एकच हे ठिकाण व्हिजिट करणार की अजून दुसरं कोणतं व्हिजिट करायचा प्लॅन आहे तुमचा? तर जाताना आम्ही एस टी स्टँड जवळ साताराजवळ असणारे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम पण आम्ही त्याचं दर्शन घेऊन परत पेठ वडगावला जाणार आहे. पेठवर पुन्हा इकडे सातारमध्ये महाबळेश्वर वगैरे काही सातारचं? आता नाही, ही वन डे ट्रिप आहे आमची. संध्याकाळी मुलांना सुरक्षित शाळेमध्ये पोहोचवायचं. हो चालेल. थँक्यू सर, तुम्ही सर्वांनी हा इंटरव्ह्यू दिला. हां. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. धन्यवाद. चालतंय. सरांनी खूप असं छान आपल्याला इंटरव्ह्यू दिलाय, तर त्यांचा आपण थँक्यू बोलूया त्यांना आपण. आणि आता सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुम्ही खूप सुंदर असं वातावरण इकडे आणि खूप सुंदर अशी फुलं आहेत इकडे.